प्रश्न क्रमांक 115 आकृतीत चौकोन ABCD हा चौरस दिलेला आहे. बिंदू P हा बाजू AD वर व बिंदू Q बाजू BC वर असा आहे की रेखा PQ मधून आकृती दुमडली असता म्हणजे इथून आकृती दुमडायची तर त्यावेळेला M आणि D हा जो पॉइंट आहे हे तदोतद जुळतो. बिंदू M रेख AB चा मध्यबिंदू असल्यास AB चा हा मध्यबिंदू आहे आणि आपल्याला PM आणि AP यांचा जो इथं गुणोत्तर आपल्याला काढायचा आहे. मित्रांनो या अतिशय इंटरेस्टिंग एक्झाम्पल आहे. याला समजा आपण x मानला, ही संपूर्ण जी आहे त्याची बाजू ती समजा 2a मानली, ती सगळ्या बाजूने 2a येईल आणि हा त्याच्या निम्मे असल्यामुळे हा a होईल बाय पायथागोरस थेरम. आता हा राईट अँगल ट्रायंगल आहे कारण हा या ठिकाणी दिलेला आहे चौरस स्क्वेअर दिलेला आहे म्हणून हा राईट अँगल ट्रायंगल मध्ये यात PM स्क्वेअर जो आहे तो आपल्याला मिळेल AP स्क्वेअर प्लस AM स्क्वेअर एवढा. तर PM स्क्वेअर म्हणजेच काय आपल्याला आता बघा हे जे आपण मिळवतो आहोत PM स्क्वेअर हा कशासाठी आपल्याला कमी येणार आहे ते मला लक्षात येईल. तर हा A स्क्वेअर येईल आणि हा PM जो आहे आता तुम्ही पाहिलात असेल तर पूर्ण जी आहे लेंथ इथपासून तर ही AD जो आहे तो AP प्लस PD आहे आणि हा पूर्ण याच्यामध्ये आपल्याला जर AP काढायचं PM काढायचं असेल बघा आता इथे AP काढायचं असेल म्हणजे PD काढायचं असेल तर याला AP ला इकडे पाठवला तर तुम्हाला PD इज इक्वल टू AD मायनस AP होईल. AD म्हणजे ट्वाइस आहे आणि AP म्हणजे x म्हणजे PD म्हणजेच PM आहे कारण हा दुमडल्यावरती हा आणि हा एक सारखा होऊन जाईल, ही लेंथ सारखी असेल म्हणून आपल्याला PM जो आहे तो 2a मायनस x मिळालेला आहे. तो याच्यात ठेवायचा की 2a मायनस x ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू x स्क्वेअर प्लस a स्क्वेअर. ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला वापरला तर 4a वर्ग वजा 4ax अधिक x वर्ग बरोबर x वर्ग अधिक a वर्ग. x वर्ग कॅन्सल. या ठिकाणी हा 4a वर्ग मधून हा a वर्ग गेला तर 3a वर्ग हा त्या बाजूला पाठवा तर हा 4a होईल आणि इकडे 4ax होईल. हे कॅन्सल केला तर तुम्हाला इथे हा 3/4 आणि a उरेल इक्वल टू x. हा तुम्हाला x मिळाला म्हणजेच काय मिळाला AP मिळाला आणि काय एकदा AP मिळाला आपल्याला PM मिळवायचा आहे. PM मध्ये ही किंमत ठेवून द्या. PM आपल्याकडे ऑलरेडी होता मायनस x आपण काढला 3a भागिले 4 तर काय होईल 4 दुने 8 8 3 गेले 5a भागिले 4 हा तुम्हाला PM मिळतोय आणि या दोघींचं गुणोत्तर काढायला लावलेलं होतं. हा आपला AP आहे म्हणजेच आपल्याला काढायचं आहे गुणोत्तर PM भागिले AP. PM भागिले AP केल्यावरती हा 4 कॅन्सल होईल, A कॅन्सल होईल, फक्त 5 भागिले 3 या ठिकाणी राहील म्हणजेच आपला 5/3 हा रेशो आपल्याला मिळणार आहे आणि हा आपला पर्याय क्रमांक 2 जो आहे तो अचूक पर्याय आहे.